नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीची KYC चालू झालेली आहे. परंतु आपले सरकार सेवा केंद्रावरती खूप गर्दी होत असल्याने सध्या सर्व्हरचे एरर येत आहेत, सर्व्हर डाऊन होत आहे. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांची KYC करताना बऱ्याच प्रकारचे अडथळे हे निर्माण होत आहेत. त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे बँक डिटेल्स चुकीचे आहेत, काही शेतकऱ्यांची जी लोन अमाऊंट आहे ती पण चुकीची आहे, किंवा जे आता एक मेन प्रॉब्लेम असा येत आहे तो म्हणजे तिथे फार्मर ID इज नॉट प्रेझेंट अशा पद्धतीचा एक एरर येत आहे. तिथं जर तो एरर दाखवला की तिथून पुढे आपली KYCसाठी प्रोसेसच होत नाही. तर अशा पद्धतीची एरर येत असल्यामुळे आणि या एररबद्दल पूर्ण माहिती हे आपले सरकार सेवा केंद्रवाल्यांना सुद्धा नसल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचे हेलपाटे होत आहेत, त्यांची KYCसाठी धावपळ होत आहे. मित्रांनो, याचं जर समाधान तुम्हाला पाहिजे असेल, याच्यावरती नक्की काय प्रोसेस आहे आणि कशी प्रोसेस करून आपली KYC पूर्ण करायची आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग जाणून घेऊया या जो एरर येतोय त्या एररचं समाधान नक्की काय आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा KYC करताना फार्मर ID इज नॉट प्रेझेंट अशा पद्धतीचा जर एरर येत असेल तर तुम्हाला तुमचा फार्मर ID चेक करायचा आहे. फार्मर ID जर तुमचा रजिस्टर असेल, बरोबर असेल, तर त्या फार्मर IDची प्रिंट काढून ती फार्मर IDची प्रिंट तुम्हाला तुमचं ज्या बँकेचं कर्ज आहे त्या बँकेमध्ये नेऊन ती प्रिंट द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमच्या कर्ज खात्याला ही फार्मर ID लिंक करा. ज्यावेळेस बँकेकडून फार्मर ID लिंक होईल त्याच्यानंतर ते आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलवरती आपल्या सिस्टीमला दिसेल. त्यानंतरच तुम्हाला तुमची KYC करता येणार आहे. KYCसाठी धावपळ करू नका, गडबड करू नका, कारण याच्यासाठी भरपूर वेळ देण्यात येणार आहे आणि तुम्ही सावकाश पद्धतीने व्यवस्थित सर्व माहिती चेक करून स्वतः पाहून त्यानंतरच तुमची KYC ही करून घ्या. जर तुमची अमाऊंट चुकीची असेल किंवा तुमचं बँक अकाउंट डिटेल्स चुकीचे असतील किंवा तुमचा आधार नंबर चुकीचा असेल तर ती माहिती त्वरित दुरुस्त करून घ्या आणि त्यानंतरच तुमची KYC ही कंप्लीट करून घ्या. KYC झाल्याबरोबर तुमच्या अकाउंटला तुमची जी काही कर्जाची रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला येऊन जाईल. अशा पद्धतीने हा माहितीपूर्ण व्हिडिओ होता. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कुठल्याही शेतकऱ्याची धावपळ होणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याला KYC करताना त्रास होणार नाही. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.